नमस्कार, आपण पाहत आहात मराठी न्यूज नेटवर्क। माहूर तालुक्यातील गोकुळ बोंडेगाव येथून एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे। शेतकरी राजू यमजलवार यांच्या शेतातील विहिरीमध्ये पडलेल्या बिबट्याच्या पिल्लाचे वन विभाग, सिंदखेड पोलीस प्रशासन आणि स्थानिक हेल्पिंग टीमच्या मदतीने सुखरूप रेस्क्यू करण्यात आले आहे। मिळालेल्या माहितीनुसार हे पिल्लू काल रात्री विहिरीत पडले असावे असा अंदाज व्यक्त केला जात आहे। आज सकाळी शेतात गेलेल्या एका शेतकऱ्याला विहिरीजवळ हालचाल जाणवली। जवळ जाऊन पाहणी केली असता विहिरीमध्ये बिबट्याचे पिल्लू असल्याचे दिसून आले। याबाबत तात्काळ वन विभागाला माहिती देण्यात आली। माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी बचावकार्य सुरू केले। काळजीपूर्वक आणि नियोजनबद्ध पद्धतीने रेस्क्यू ऑपरेशन राबवत अखेर बिबट्याच्या पिल्लाला सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले आहे। दरम्यान परिसरात बिबट्याचे पिल्लू आढळल्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। पिल्लू सापडल्यामुळे जवळपास मादी बिबट्याही असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। वन विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून कोणतीही संशयास्पद हालचाल दिसल्यास तात्काळ माहिती देण्याचे सांगितले आहे। सध्या या घटनेमुळे परिसरात खबरदारीचे वातावरण असून वन विभागाकडून पुढील तपास आणि शोधमोहीम सुरू आहे। कॅमेरामन अयान बानानी सोबत मी राजिक शेख, मराठी न्यूज नेटवर्क, माहूर। माहिती कळतात त्यांनी टीम पाठवली होती। सदरील टीमने रेस्क्यू केलेला आहे। पुढील माहिती त्यांच्याकडून लेपर्ड विहिरीमध्ये पडल्याची माहिती भेटली होती। त्यानंतर वन विभागाची रेस्क्यू टीम, वन परिमंडळ गोंडवाडसाचे कर्मचारी आणि MH29 हेल्पिंग हँड्स वाईल्ड लाईफ जी रेस्क्यू टीम आहे त्यांच्या मदतीने आपण आज लेपर्डचं एक सब अडल्ट कब आहे त्याला यशस्वीरित्या रेस्क्यू केलेला आहे। तर आज आपण जसा कब रेस्क्यू केलेला आहे तसंच इथून पुढे आपल्या माध्यमातून नागरिकांना आवाहन करतो की इथून पुढे असं कोणतंही वन्य प्राणी आपल्याला म्हणजे विहिरीमध्ये पडल्या किंवा रेस्क्यू करण्याची गरज पडल्यास तात्काळ वन विभागाला कळवणे। आज जसे लोकांनी सहकार्य केले तसं सहकार्य करणे। ज्या ठिकाणी रेस्क्यू चालू आहे तिथं बिलकुल गर्दी न करणे। काही वेळा रेस्क्यू करताना वन्य प्राणी हे सुटू शकतो, लोकांवर अटॅक करू शकतो, त्यामुळे लोकांनी बिलकुल गर्दी करू नये। गावाकडची बातमी असो वा शहरातील खबरबात, अचूक बातमीदारीचं नवं पाऊल, ग्रामीण महाराष्ट्राचा बुलंद आवाज, धावपळीतल्या शहरातील समस्यांचा शोध घेणारी पत्रकारिता, अर्थात मराठी।